हॅलो ब्युटिफुल लेडीज, ममताज क्रिएशन मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. सर्वप्रथम सर्वांना श्री महालक्ष्मी जगदंबे. तुम्हाला तर माहितच आहे आपल्या चॅनलवर ब्लाऊजच्या ड्राफ्टिंगची सिरीज चालू आहे. आपल्या चॅनलवर 4 व्हिडिओ अपलोड झालेले आहे, प्रिन्सेस कट आणि कटोरी ब्लाऊजचे 28 आणि 30 चे. ठीक आहे, आज आपण 32 साईजच्या प्रिन्सेस कटच्या ब्लाऊजची ड्राफ्टिंग शिकणार आहोत, ज्यामध्ये शोल्डर किती घ्यायचं, आर्मोल किती घ्यायचं, ऍडजस्ट कसं करायचं, शोल्डर टू एपेक्स म्हणजे बस्ट पॉईंट कसं काढायचं, या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये इन डिटेल मध्ये शिकणार आहोत. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि बेल बटन आयकॉनला क्लिक करून ठेवा, की येणारे नोटिफिकेशन किंवा येणारे व्हिडिओ तुम्हाला मिळतील आणि माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर माहिती, टिप्स सोबत हे व्हिडिओ शिकायला पण मिळेल. ओके, आणि अशाच माझ्या नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्लीज माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला, तर आज आपण स्टार्ट करणार आहोत 32 साईजचा प्रिन्सेस कटचा ब्लाऊज ड्राफ्टिंग. तर तुम्ही रेडी आहात? सो चला, तर चला आपण ब्लाऊजची ड्राफ्टिंग स्टार्ट करूया. ओके, ब्लाऊजची लांबी किती आहे? 14 इंच. 14 मध्ये एक आपण ऍड करून 15 इंच. ओके, तुम्हाला दिसत आहे ना? सर्वप्रथम आपण ब्लाऊजची लांबी घेऊ. पूर्ण फुल लेंथ आहे 14, त्याच्यामध्ये आपण 1 इंच प्लस करू. ओके, आणि 15 घेऊ आणि हे लाईन ड्रॉ करून देऊ. आता आपण शोल्डर घेणार आहोत. गळ्याची रुंदी आपण 32 साईज मध्ये गळा रुंदी 2 इंच घेणार आहोत. ठीक आहे, शोल्डर पट्टी 2.25 इंच आणि एक्स्ट्रा मार्जिन स्लीव्ज आणि गळा जोडायसाठी, गळ्याचा भाग जोडायसाठी 0.75 पाऊण इंच घेणार आहोत. पूर्ण फुल किती झालं? 5.25. ठीक आहे, हे 5.25 झालेलं आहे. सेम त्याच्यानंतर आता आपण मुंड्याची लाईन घेणार आहोत. ओके, मुंडा किती आहे? 16 आहे, तर आपण इथे 6.25 वर घेऊन. ठीक आहे, 6.25. सेम जिथे आपण शोल्डर पट्टी घेतली होती पूर्ण फुल 5.25, इथेच आपण सेम 5.25 इंच ड्रॉ करू. ओके, आणि हे लाईन सरळ करून देऊन. समजलं तुम्हाला? शोल्डर कसं घ्यायचं, शोल्डर पट्टी कशी ठरवायची, हे तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे इन डिटेलमध्ये, तरी पण इथे सांगते बघा. सर्वात आधी गळा रुंदी घ्यायची, शोल्डर पट्टी 2.25 इंच घ्यायची. ठीक आहे, तुम्ही 2 घेतलं तरी चालेल. आणि एक्स्ट्रा मार्जिन आहे ते तुम्ही ठरवायची. जसं आता मी स्लीव जोडायला 1/2 इंच घेणार आहे आणि इकडे गळा जोडायला पाऊण इंच. जर तुम्हाला 1/2 इंच घ्यायचं असेल तर तुम्ही 1/2 इंच पण घेऊ शकता, पण जेव्हा तुम्ही हे गळा ड्रॉ कराल त्याच्यामध्ये 1/2 इंचची एकदम एक्युरेट मार्किंग आली पाहिजे. जर ते नाही आली तर तुमचा गळा लूज पडणार आहे, ब्लाऊज ढिला होणारच आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर ओके, शोल्डर घेतलेला आहे, आर्मोल घेतलेला आहे. जिथे आर्मोल घेतलेला आहे तिथे आपण छातीची मार्किंग करू. ठीक आहे, जिथे मुंड्याचं लाईन खतम होतो तिथे छातीची लाईन स्टार्ट होतो. ठीक आहे, छाती किती आहे? 32. 32च्या 14 भाग किती होतो? 8. एक्स्ट्रा मार्जिन किती घेणार आहे मी? 1.5 इंच. तुम्ही 2 पण घेऊ शकता तुमच्या चॉईस प्रमाणे. ठीक आहे, कंबर किती आहे? 27. 27च्या 14 भाग किती होतो? 6.25. 1.5 इंच एक्स्ट्रा मार्जिन, अर्धा ते पाऊण इंच आपण टक्स घेऊन. ठीक आहे, आता ही लाईन एकामेकाला जॉईन करून द्यायची. आता नेक्स्ट आपण आर्मोलची गोलाई घेणार आहोत. आर्मोल किती घ्यायचं आपल्याला? 1 इंचावर. त्याच्यानंतर शोल्डर जे मुंडा आहे त्याचा आपण हाफ करून. ठीक आहे, त्याच्या सेंटर काढून. ठीक आहे, त्याच्यानंतर हे 2 आहे त्याच्या मध्य काढून. बघा, मी बरोबर तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते, तुम्ही व्यवस्थित बघा. ओके, हे 3 पॉईंट मिळाले आपल्याला. ओके, बघा, हा पहिला पॉईंट आर्मोलची गोलाई 1 इंचावर, हा दुसरा पॉईंट मुंड्याच्या सेंटर आणि हा तिसरा पॉईंट याचा सेंटर. समजलं? 3 आपण पॉईंट घेतलेले आहेत. ठीक आहे, आता आर्मोल ड्रॉ करायसाठी आपल्याला ही कर्व स्केल लागेल. ओके, फ्रेंच कर्व म्हणतात त्याला. ही घेणं खूप आवश्यक आहे. तुमच्याकडे नसेल तर प्लीज तुम्ही परचेस करून घ्या. ठीक आहे, बघा, हे आणि हे 3ही पॉईंट एकामेकाला मॅच करायचं. ओके, जसं व्हिडिओमध्ये दाखवत आहे मी. बघा, एकदम परफेक्ट मॅच झालं पाहिजे. बघा किती सुंदर आकार आलेला आहे. त्याच्यानंतर आपण पाव इंच 0.25 इंच खाली जाऊ आणि स्केलनी हे रेष इकडे जोडून घेऊ. बघा, आलं परफेक्ट आर्मोल. हे बघा, एकदम परफेक्ट आर्मोल आलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला मागचा गळा घ्यायचा आहे. मागचा गळा किती होता? 8.5. 8.5 मध्ये आपण अर्धा इंच प्लस करून, तर हे 9 होतो. ठीक आहे, आपण गळा रुंदी किती घेतली होती? 2. इथे आपण 2.5 घेऊ. ठीक आहे, 2.5 पावणे 3. तुम्हाला जास्त डीप नेक हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता. मी इथे 2.5च घेणार आहे. यांना कसं जास्त डीप नको हवा, डीप नाही पाहिजे. ठीक आहे, ठीक आहे, समजत आहे ना तुम्हाला? याच्यानंतर इथे तुम्ही कोणता पण गळा देऊ शकता. स्क्वेअर झाला, पान झाला, गोल गळा झाला. मी गोलच गळा देणार आहे. ठीक आहे,
ह्या सर्व गोष्टी झाली क्लिअर. आणि मी एक पॉईंट विसरली. सर्वात आधी आपण जेव्हा ब्लाऊजची ड्राफ्टिंग करतो त्याच्यासाठी आपण फोल्डेड साईड घेतो. हे बघा, हे फोल्डेड साईड सांगायचं मी विसरले. तर आपण जिकडनं बंद बाजूला आली तिथून ब्लाऊज फोल्ड करायचं, ठीक आहे, आणि तिथून हे घ्यायचं. याच्यानंतर आपण मागचा टक्स घेऊ, याच्या सेंटर काढायचं, ठीक आहे. सेंटर काढल्यानंतर इथे आपण हे 4.5 इंचापर्यंत घेऊ शकतो. 4.5 इंच घ्यायचं. ओके. आता हे किती आलं आहे? 3.5.1 इंच. एक पॉईंट इथे 3.5.1 रेष सेम इथे पण व्यवस्थित ड्रॉ करायचं, जेणेकरून मागचा टक्स आडा झाला नाही पाहिजे, ठीक आहे. स्केलनी ड्रॉ करून घ्यायचं. त्याच्यानंतर आपण किती अर्धा इंचाचा टक्स घेतला होता त्याचा हाफ करायचं. बघा, ठीक आहे. याच्यानंतर काय करायचं, तुमचा जर गळा उतरत असेल, तुमचा जर मागचा गळा उतरत असेल तर तुम्ही अर्धा इंच खाली जायचं, खाली शोल्डर स्लोप द्यायचं. हे बघा, शोल्डर डाऊन करायचं आणि अशी हे लाईन ड्रॉ करून घ्यायची. ओके. आता प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगते की गळा तुम्ही कोणता पण घेऊ शकता, पण मी कोणताही जरी गळा घेईन तर मी याच्यामध्ये हे कट नाही करत. हे मी ॲज अ फर्मा कस्टमरचा, जर माझ्याकडे हा कस्टमरचा ब्लाऊज आला तर मी हेच फर्मा ठेवते, हेच ड्राफ्टिंग ठेवते आणि डायरेक्ट कपडा कट करते, जेणेकरून माझा वेळ वाचतो. ओके. आणि तुम्ही पण असं करू शकता, ठीक आहे. पण याच्यासाठी तुम्हाला शिव तर कोणी पण शकते, पण तुम्हाला परफेक्ट ड्राफ्टिंग पण आली पाहिजे, परफेक्ट माप लावता पण आलं पाहिजे, ठीक आहे. याच्यानंतर तुम्हाला एकदम मी एक्सप्लेन करते. ओके. सर्वात आधी मी लांबी किती घेतलेली आहे ब्लाऊजची? 14 मध्ये मी 1 इंच प्लस केलेला आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण शोल्डर किती घेतलेला आहे मी इथे तुम्हाला लिहून देते, ठीक आहे. हे शोल्डर आहे 2 इंच, ठीक आहे. शोल्डर पट्टी आहे 2.25 इंच, ठीक आहे. आणि हे रेश हे तुम्हाला एक्स्ट्रा मार्जिन मी सांगितलेली आहे 0.70 इंच घेतलेली आहे. आता हे आर्मोल हा जो टक्स आहे हा मी 1 इंचावर घेतलेला आहे. ओके. 1 इंच. याच्यानंतर हे जे हे मुंडा घेतला, याच्यानंतर हे घेतलंय मी 6.25 इंचावर. ओके. 6.25 इंच. ओके. त्याच्यानंतर गळ्याची रुंदी 2 इंच घेतलेली आहे, तर इथून खालून मी गळा रुंदी घेतली आहे 2.5 इंच. तुम्ही 2.25 इंचपर्यंत पण जाऊ शकता, ठीक आहे. छाती किती आहे? 32 चेस्ट. 32च्या 14 किती होतो? 8, ठीक आहे. एक्स्ट्रा मार्जिन घेतली आहे मी 1.5 इंच, ठीक आहे. एक्स्ट्रा तुम्ही 2 पण घेऊ शकता. मागचा टक्स किती इंचावर घेतलेला आहे मी? 4.5 इंचावर. आणि याची गळ्याची रुंदी घेतली आणि हे घेतलेलं आहे मी अर्धा ते पाऊण इंचावर तुम्ही घेऊ शकता. आणि वेस्ट किती आहे? 27 वेस्ट इथे लिहून घेते मी. ओके. समजलं तुम्हाला? मी इथे तुम्हाला मेन्शन केलेलं आहे. ओके. गळा तुम्ही तुमच्याप्रमाणे ड्रॉ करू शकता, तुम्हाला कोणता गळा पाहिजे, ठीक आहे. मी इथे कट नाही करणार आहे. याच्यानंतर आता हे मागच्या ब्लाऊजची ड्राफ्टिंग झालेली आहे 30. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. आणि बेल आयकॉन क्लिक करून ठेवा, जेणेकरून येणारे व्हिडिओ नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल, ठीक आहे. चला, तर आता आपण फ्रंटवाला पार्ट ड्रॉ करू. तुम्हाला माहिती आहे ब्लाऊजची लांबी किती होती? 14 इंच. 14 इंचमध्ये आपण प्लस करू. 14 मध्ये 1 प्लस केलं तर 15 होतो, ठीक आहे. आणि हे लाईन सरळ करून घेते. आता आपण शोल्डर घेणार आहोत. शोल्डर किती घेतलं होतं तुम्हाला माहिती आहे का? 5.25 इंच घेतलं होतं. आपण 5.25 इंचावर मार्क करणार आहोत. आर्मोल म्हणजे मुंडा किती घेतलं होतं? 6.25 वर. आपण 6.25 इंचावर मार्क करू, ठीक आहे. आणि सेम इथे 5.25 इंच आधी आपण मार्क करून घेऊ. जिथे आपण 6.25 इंचावर मार्क केलेलं आहे तिथे छातीची लाईन ड्रॉ करून, ठीक आहे. आता हे पण लाईन आपण सरळ करणार आहोत. ओके. छाती किती आहे? 32. हे तुम्ही 32 आणि 33 दोन्ही मध्ये यूज करू शकता, जे मी तुम्हाला फॉर्म्युले आता सांगेल किंवा सांगत आहे, ठीक आहे. 1.5 इंच शिलाई मार्जिन. वेस्ट किती आहे? कंबर 27. 27चा 14 भाग किती होते? 6.25 इंच, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन प्लस 2 इंचाचा टक्स घे. याच्यामध्ये आपण टक्स किती घेणार आहोत? 2 इंचाचा. तर आपण आधीच हे मार्किंग करून घेऊ, ठीक आहे. 32 आणि 33 मध्ये प्रिन्सेस कट मध्ये आपण पगचा उभा येण्यासाठी टक्स घेणार आहोत 2 इंचाचा. आणि त्याच्यानंतर समोर 1.5 इंच एक्स्ट्रा मार्जिन घेऊन, ठीक आहे. हे नंतर मग तेवढा प्रश्न नाही पडत की आपल्याला नंतर एक्स्ट्रा समोर मार्जिन वाढवायची आहे. हे आपण इथे आता सरळ रेश करून घेऊ. समजलं? आता बघा, जेव्हा आपण प्रिन्सेस कट ड्रॉ करतो
हे वाला जो माप आहे माझ्याकडे कस्टमरचं आहे, जे मी फ्रंट मधून मोजलेलं होतं, त्याच्यामध्ये हे जी उंची आहे, हे जी ब्लाऊजची लांबी आहे हे बरोबर आहे. इथून आपल्याला मागच्या पार्ट आहे कसं ऍडजस्ट करायचं आहे. जर समोरची लांबी 14 इंच आहे तर मागची लांबी पण 14 इंच राहणार आहे का ब्लाऊजची? नाही. तर आपण कसं ऍडजस्ट करायचं याच्यामध्ये हे पण बघणार आहोत. ओके, ठीक आहे. तर याच्यामध्ये जसं आता सांगतात, जसं तुम्ही अजून व्हिडिओ बघितले असेल की आपल्याला फ्रंट पार्ट ड्रॉ करायचा आहे, तर आपल्याला लेंथ प्लस 1 इंच पप तयार करण्यासाठी एक्स्ट्रा घ्यायचं पण आवश्यकता नाही, कारण की ऑलरेडी मी याच्यामध्ये घेतलेलं होते. तुम्हाला सांगायचं विसरली, कारण की माझ्याकडे कस्टमरचं मेजरमेंट आहे म्हणून. ओके, पण मी याच्यानंतर लक्षात ठेवेल, तुम्हाला सांगेल. आता आपल्याला आर्मोल घ्यायचा आहे. आर्मोल गोलाई किती घ्यायची? 1/4 इंचावर. ठीक आहे. आणि हे मुंड्याच्या सेंटर काढायचं आहे. मुंड्याच्या सेंटर काढलं. आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे याचा पण आपल्याला सेंटर काढायचं आहे. 3 गोष्टी याच्यामध्ये आर्मोल परफेक्ट येण्यासाठी करायचं आहे. कोणतं? पहिला पॉईंट, आर्मोलची गोलाई किती इंचावर घ्यायची लक्षात ठेवायचा. दुसरा पॉईंट आहे आर्मोलचं सेंटर. तिसरा पॉईंट आहे याचं सेंटर. आता याच्यामध्ये आपल्याला अजून एक पॉईंट ऍड करायचा आहे फ्रंट भागमध्ये. ठीक आहे. आता आपण हा मुंड्याचा सेंटर तर काढला आहे, पण आपल्याला इथे जो मुंड्याचा सेंटर काढलेला आहे त्याच्या खाली आपल्याला 1 इंच खाली जायचं आहे. 1 इंचावर अजून मार्क करायचं त्याच्या खाली. ठीक आहे. आणि आता फ्रेंच कर्व स्केलने हे आपण ड्रॉ करून घेऊ. बघा, हे एकमेकांना व्यवस्थित जॉईंट झालं पाहिजे. ठीक आहे. ठीक आहे. आधी मी रेष ड्रॉ करून घेते. ठीक आहे. इकडे 2 इंच ते जे मार्जिन घेतली होती एक्स्ट्रा 2.5 इंच ते बघून ते ड्रॉ करून ही लाईन अशी स्ट्रेट करून घेते. ओके, बघा तुम्हाला समजत आहे ना की मी का बरं हे वाढवलं. बघा, हे जे वेस्ट आहे ना, इथे मी छातीचा पण माप टाकलेला आहे, जे आपण एक्स्ट्रा मार्जिन घेतली 1.5 इंच तेही टाकलं आहे, आणि आपण किती इंचाचा टक्स घेणार आहोत इथे हे पण मी 2 इंच ऍड केलेला आहे. ठीक आहे. नंतर आपल्याला करण्याचं आहे, तर मग तेच कामाला डबल का बरं, तेच काम डबल का करायचं म्हणून मी आधीच ड्रॉ केलेलं आहे. ठीक आहे. हे पण एक ट्रिक आहे, तुमच्या लक्षात राहिली पाहिजे. सेम आता आपल्याला काय करायचं आहे, सर्वात आधी इथे 1/4 इंच राहिला आहे. पाऊनच इथे 0.25 इंच आपल्याला खाली जाऊन हे आर्मोल याला टच करायचं आहे. आर्मोलची लाईन समजलं का? मी एकदा तुम्हाला सांगू का? बघा, याच्या पहिले मुंड्याचं सेंटर पहिले आर्मोल गोलाई घेतलेली आहे. हा पहिला पॉईंट आहे. ओके, त्याच्यानंतर आपण याचा सेंटर काढलेला आहे मुंड्याचा, हा दुसरा पॉईंट झाला. त्याच्यानंतर ह्या दोघांचा सेंटर काढलेला आहे, हा तिसरा पॉईंट झाला. आणि फ्रंट पार्ट मध्ये आपल्याला एक चौथा पॉईंट ऍड करायचा आहे. ह्या मुंड्याच्या सेंटरच्या खाली आपल्याला 1 इंच जायचं आहे. का बरं जायचं आहे? जेणेकरून आपला आर्मोल परफेक्ट यावा, झोल नाही पडावा. ओके, म्हणजे चुन्या नाही आले पाहिजे. ठीक आहे, त्याच्यासाठी. आता आपल्याला फ्रंट वाला नेक ड्रॉ करायचा आहे. आपण गळ्याची रुंदी किती घेतली होती? 2 इंच घेतली होती. करेक्ट. त्याच्यानंतर समोरचा गळा किती आहे? 6 इंच. तर आपण किती इंचावर मार्क करू? 6.5 इंचावर मार्क करू. ठीक आहे. प्लीज तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक करा आणि शेअर पण करा. ठीक आहे. हे 2 इंच इथे किती घेऊ आपण? 2 इंच नाही तर आपण 2.5 इंच घेऊ. जर आपण 2.5 इंच 2.25 इंच घेऊ शकतो, पण आपण 2.5 इंच याच्यासाठी घेऊ जेणेकरून हे गळा जो आहे असं दबल्यासारखा नाही झाला पाहिजे. ठीक आहे, थोडा फैलता झाला पाहिजे. हे बघा. ओके, आता इथे हे प्रिन्सेस कट आहे. तुम्ही बघा, आता हे प्रिन्सेस कटचा ब्लाऊज आहे. तुम्ही इथे जे पण समोरून हुकपट्टी ठेवता ते तुम्ही फ्रंट मधून पण ठेवू शकता, मागच्या साईडनी ठेवू शकता. जर तुम्ही फ्रंट मधून ठेवत असेल तर इथे फ्रंट मधून तुम्ही हुकपट्टी ठेवत असेल तर इथे एक्स्ट्रा मार्जिन ठेवायची. ठीक आहे. आणि जर तुम्ही मागून ठेवत असेल मागच्या साईडची हुकपट्टी आयपट्टी, तर मागच्या साईडला एक्स्ट्रा मार्जिन घेणे आवश्यक आहे. ठीक आहे. आता जर तुम्ही इथे कोणता पण गळा ड्रॉ करू शकता, पान गळा झालं, गोल गळा झालं. ठीक आहे. ठीक आहे. बघा, मी आता हा वाला एक नेक ड्रॉ केलेला आहे. तुम्हाला जे आवडेल गोल गळा, जे पण पानगळा पाहिजे ते तुम्ही देऊ शकता. जर समोरून तुम्ही हुक नसेल ठेवत तर हा गळा अगदी खूप सुंदर दिसणार आहे ब्लाऊजवर. ठीक आहे. आणि हा थोडा डीप नेक मध्ये 6, 6.5, 7 मध्ये छान दिसतो. तुम्ही 5, 5.5 वर हा नेक ड्रॉ करा, थोडं दबल्यासारखं काचल्यासारखं होईल गळ्याला. ओके, याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, टक्स पॉईंट घ्यायचा आहे, म्हणजे बस्ट पॉईंट, छातीचा उभार भाग, म्हणजे जे निपल पॉईंट राहते ते. आता या केसमध्ये बस्ट पॉईंट आहे, हा जो पॉईंट आहे 9.25 वर आहे. तर ठीक आहे, 9.25 मध्ये मी अर्धा इंच प्लस केलं तर 9.10 होते. आता ह्या कस्टमरचा मेजरमेंट आहे म्हणून जर तुम्हाला नाही माहित आहे की कसं घ्यायचं तर मी सांगते. इथे तुम्हाला जे पण तुमचं छातीचा साईज आहे, जसं इथे 32 आहे तर 32 ला तुम्ही 4 ने डिवाइड करायचं, त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करायचं. किती येतो सांगा? 9 येतो. तर हे तुम्ही 9 वर मार्क करायचं. हा एक फॉर्म्युला. ठीक आहे. बघा मी सांगते, 32 डिवायडेड बाय 4. ठीक आहे. 8 मध्ये आपण 1 इंच प्लस करून तर किती? 9 इंच. ठीक आहे.
पण या केसमध्ये यांचं जो बस्ट आहे, बस्ट पॉईंट आहे ते 9.25 आहे, म्हणून मी 9.25 इंच घेतलेला आहे. ठीक आहे. याच्यानंतर आपण हा प्लस पॉईंट करू. आता आपल्याला आडवा टक्स घ्यायचा आहे, याला आपण म्हणतो एपेक्स टू एपेक्स. ठीक आहे, शोल्डर टू एपेक्स आपण याला म्हणू शकतो, जे मी तुम्हाला बस्ट पॉईंट सांगितलेला आहे. आता आपण एपेक्स टू एपेक्स घेऊ, म्हणजे आडवा टक्स ज्याला म्हणतात. आडवा टक्स किती वर आहे यांचा? 6.5. ठीक आहे, 6.5चा अर्धा केला तर किती होते? 3.25 इंच. ठीक आहे, आपण हे 3.25 इंचावर मार्क करू. याचा पण फॉर्म्युला आहे. छाती फुल छाती घ्यायची, पूर्ण छातीचा 10वा भाग घ्यायचा. छाती किती आहे? 32 डिवायडेड बाय 10. 32च्या 10वा भाग करायचा. किती येतो? सेम आय थिंक तेवढाच येतो बघा, 32 डिवायडेड बाय 10. मग 3.2 आलेला आहे. ठीक आहे, आता सेम आलेला आहे, म्हणजे 3.25 आलेला आहे. हे 6.25 करेक्ट आहे. समजलं? याच्यानंतर आपण हे किती आलेलं आहे? 3.25 आले. इथे 3.25 आले तर आपल्याला इथे अर्धा इंच मायनस करायचं. 3.25 मधून आपल्याला हे 2.25 घ्यायचं आहे. ठीक आहे, आता आपण हे 2.25 घेऊ. आता आपण हे टक्स किती घेतला होता? 2 इंचाचा. त्याच्यावर आपण 2 इंचाची मार्किंग करू. समजलं? नसेल समजलं तर प्लीज तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारा, मी तुम्हाला नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे, 3.25. आता ही लाईन आपण स्ट्रेट करणार आहोत. ठीक आहे, आता हे बघून की आपण पग कसा क्रिएट करायचा प्रिन्सेस कटसाठी. ओके, आता हे दोन्ही रेष ह्या पॉइंटला मॅच करून घ्यायचं. सो नेक्स्ट आणि ते अर्धा इंचवर आपल्याला हे लाईन द्यायची आहे प्रिन्सेस कटची. बघा अशी. बघा याच्यासाठी आर्मोल्स कर्व, हे जे फ्रेंच कर्व स्केल आहे ना, खूप इम्पॉर्टंट आहे. मी तुम्हाला सांगितलं आपण याच्याने गळाई ड्रॉ करू शकतो, मुंडा पण ड्रॉ करू शकतो आणि प्रिन्सेस कटचा आकार पण परफेक्ट देऊ शकतो. ठीक आहे, हे बघा किती परफेक्ट आलेला आहे. मी ड्रॉ करायचीच आहे तरी हे एकामेकांना मॅच झालेला आहे. ओके, आता मी ड्रॉ करून घेते. बघा किती सुंदर दिसत आहे, कुठेच घोळ नाही आलेला आहे. आता नेक्स्ट काय करायचं आपल्याला? आता थोडं लक्ष देऊन बघायचं. ठीक आहे, आता बघा मी कसं पप क्रिएट करत आहे. जर तुम्हाला प्रिन्सेस कटचा आकार देता नाही तर तुम्हाला याच्यासाठी प्रॅक्टिस करावी लागेल. ओके, बघा आला परफेक्ट, कुठे घोळतोड नाही, कुठे काहीच नाही. किती सुंदर दिसत आहे प्रिन्सेस कटचा आकार. समजलं कसं द्यायचं? तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक अँड सबस्क्राईब करा. ओके, आता नेक्स्ट मी तुम्हाला हे सांगितलं होतं मोजायला. हे किती होतं? 5.5ला एक लाईन कमी होती. तर आता आपण इथे जे लाईन आहे 5.5ला एक रेष कमी, हे आपण ऍक्युरेट इथं मोजणार आहोत. बघा परफेक्ट, बघा मी कशी मोजत आहे. 5.5ला एक रेष कमी. ठीक आहे, आणि तिथे मार्क करायचं. ओके, समजलं कसं मोजायचं? पुन्हा सांगते. हे आधी कडली लेफ्ट साईडची रेष मोजून घ्यायची आणि इकडे दुसऱ्या रेषवर ड्रॉ करायचं की किती आलं होतं. 5.5. बघा 5.5ला एक रेष इतकं कमी. ठीक आहे, आता हे किती वाचलं आहे हे तुम्ही बघून घ्यायचं. हे किती वाचले आहे? अर्धा इंच वाचलं आहे. तर सेम आपण इथे अर्धा इंचावर मार्क करू. हा सॉरी, इथे जेवढं वाचलंय त्याचं आपण डबल इथे मार्क करू. बघा तुम्हाला जर इकडली फिटिंग वाली लाईन जी आहे तिची लांबी जर मोठी पाहिजे असेल तर तुम्ही इथे जेवढं वाचलेलं आहे अर्धा इंच तेवढं तिथे तुम्ही ड्रॉ करू शकता. ठीक आहे, आता ही लांबी आहे ही परफेक्ट आहे. ओके, तुम्ही 1.5 इंचापर्यंत पण घेऊ शकता, काहीच हरकत नाही आहे. ठीक आहे, त्याच्याने पण काही फिटिंग बिघडणार नाही. मी ड्रॉ करून देते. ठीक आहे, आता बघा ही लाईन अशी ड्रॉ करून घ्यायची. समजलं प्रिन्सेस कटचा आकार कसं द्यायचं? याच्यानंतर अजून आपल्याला करेक्शन करायचं आहे. आता इथे आपल्याला अर्धा इंचाचा टक्स घ्यायचा आहे. हे ऑप्शनल आहे, तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता. ओके, हे 2.5 इंचावर इथे आधी मार्क करून घेऊ. 2.5 इंच मार्क केल्यानंतर हे ऑप्शनल आहे, हे तुम्हाला घ्यायचं असेल तर घेऊ शकता, नाही तर ठीक आहे. आता इथे आपण अर्धा इंच जर टक्स दिला आहे तर आपल्याला इथे पण वाढवावं लागेल. इथे तर आपण ऑलरेडी वाढवून दिलेलं आहे, मी तुम्हाला सांगितलं होतं. ठीक आहे, इथे मी आधी अर्धा इंच वाढवून देते आणि हे लाईन ड्रॉ करून देते. बघा प्रिन्सेस कटच्या ब्लाऊज साठी हा प्रिन्सेस कटचा पफ असा एकदम परफेक्ट क्रिएट झाला पाहिजे. ठीक आहे, तेव्हाच तुमचं प्रिन्सेस कटची जी लाईन आहे चेस्टवर खूप सुंदर दिसेल. ओके, याच्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस खूप करावी लागेल. आता मी फ्री हँडने केले आहे. ठीक आहे, आता तुम्हाला जर नाही जमत असेल तर तुम्ही याची प्रॅक्टिस करा. ठीक आहे, समजलं? याच्यानंतर आपल्याला इथे अर्धा इंच वर जायचं. ठीक आहे, आणि हे लाईन अशी करून घ्यायची. एकदा मी तुम्हाला पुन्हा रिपीट करते. ओके, इथे मी लिहून देते की मी किती कुठं काय घेतलेलं आहे. बघा हे गडा आपण किती घेतलेला आहे? 2.75.
मागच्या साईडला आपण गड्याची मागची रुंदी 2.5 इंच घेतली होती, इथे आपण 2.5 इंच घेतलेली आहे, जेणेकरून समोरचा गडा हा कचला नाही पाहिजे, मीन्स दॅट त्यांना फ्रस्ट्रेशन नाही व्हायला पाहिजे, एकदम टाईट किंवा गड्याला चिपकून नाही राहिला पाहिजे म्हणून. ठीक आहे, गड्याची रुंदी घेतली आपण 2 इंच. ठीक आहे, मी ते लिहून देते. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज नक्की कमेंटमध्ये सांगा. याच्यानंतर इथे आपण शोल्डर पट्टी किती घेतलेली होती? 2.25 इंच. ठीक आहे, 2.25 इंच घेतली होती. हा जो फ्रंटवाला जो नेक आहे तो आपण किती घेतलेला आहे? 6 इंच, 6 इंच. ओके, हा शोल्डर किती घेतलेला आहे आपण? हा सॉरी, हा मुंडा किती घेतलेला आहे? 6 इंचावर. ठीक आहे, इथे मी लिहून देते, सॉरी 6.25 इंचावर. ठीक आहे, हा टक्स घेतलेला आहे 1/2 इंचाचा, ऑप्शनल आहे, तुम्हाला घ्यायचं असेल तुम्ही घेऊ शकता. छाती किती आहे? 30 आहे, सॉरी 32 आहे. 32चा 14 भाग होते 8. एक्स्ट्रा मार्जिन मी 1.5 इंच घेतलेला आहे एक्स्ट्रा. तुम्ही कस्टमर अकॉर्डिंग 2 इंच पण घेऊ शकता. ठीक आहे, पण 1.5 इंच घेतलेलं योग्य राहील. त्याच्यानंतर इथून बस्ट पॉईंट फॉर्म्युला काय सांगितलं होतं मी तुम्हाला? हे तर माझ्या कस्टमरच्या बॉडीवरचं माप आहे, पण मी तुम्हाला जर नाही तुम्हाला आलं काढता बस्टचं माप तर मी इथे तुम्हाला सांगत आहे. चेस्ट डिवायडेड बाय 4 + 1. ओके, आणि हे तुम्हाला मी रुंदी कशी घ्यायची हे पण सांगितली होती. ठीक आहे, हा 10वा भाग घ्यायचा छातीचा. चेस्ट डिवायडेड बाय 10. ओके, हा कशाचा फॉर्म्युला आहे? आडवा टक्सचा. इथे मी लिहून देऊ का? आडवा टक्स. ठीक आहे, याला आपण जेव्हा आपण ऍडव्हान्स लेवलमध्ये शिकून तर आपण याचे नाव पण एकदम त्याच तसे देऊ. जसं याला आपण म्हणतो, आपण काय म्हणतो, छातीच्या ओव्हर भागला जिथे निप्पल पॉईंट राहते हा बस्ट पॉईंट, तर आपण याला काय म्हणून? शोल्डर टू एपेक्स. आणि जो आडवा टक्स आहे त्याला आपण एपेक्स टू एपेक्स. तर मी तुम्हाला एक्स्ट्रा जनरल नॉलेज देत आहे. ओके, 1/2 इंच वर जायचं. ठीक आहे, हा जो पॉप घेतलेला आहे आपण 2 इंचाचा घेतलेला आहे. ठीक आहे, तुम्हाला हे कसं घ्यायचं हे समजलं. आणि वेस्ट किती आहे? 27 इंच. याच्यामध्ये बदल होऊ शकतो. ठीक आहे, हा ओके, या सर्व गोष्टी आता मी तुम्हाला सांगितलेल्या आहे. ठीक आहे, तुम्हाला नाही समजलं तर तुम्ही प्लीज कमेंटमध्ये मला विचारा. ओके, आणि माझा जर व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. ओके, आता आपण हे कट करणार आहोत. आता आपल्याला स्लीव्हची पण मार्किंग करायची आहे. ओके, आता आपण स्लीव्हची मार्किंग करणार आहोत. ठीक आहे, आता आपण हे कट करून घेऊ. ओके, आता आपल्याला स्लीव्हची ड्राफ्टिंग करायची आहे. ठीक आहे, हा आता स्लीव्ज आपल्याला ड्रॉ करायसाठी मुंडा मोजावा लागेल. किती आहे मुंडा बघून घ्या. 1/2 इंच वरून सोडून द्यायचं. ठीक आहे, ते आपली शोल्डरपट्टी जोडण्यामध्ये जाईल. 9.5 इंच आहे. 9.5 मधून आपल्याला 1.5 इंच मायनस करायचं आहे. आता हे 1.5 इंच कशाचे? जे आपण एक्स्ट्रा मार्जिन घेतली होती फिटिंगच्या लाईन पासून. ठीक आहे, तुम्ही जर 2 घेतली असेल तर 2 इंच मायनस करा. ठीक आहे, तर 9.5 मधून हे 8 वर आपल्याला मार्क करायचं आहे. ठीक आहे, 8 वर मार्क करायचं आणि सर्वात आधी एक बॉक्स बनवून घ्यायचं. ठीक आहे, दिसत आहे तुम्हाला. आता याची कॅप हाईट किती घ्यायची? 5 आहे. ब्लाउजची सॉरी स्लीव्हची लांबी 5 आहे, त्याच्यामध्ये 1 इंच मी प्लस केलेला आहे. ठीक आहे, तर 6 इंच घेतलेला आहे. बघा, याच्यामध्ये अस्तरचा ब्लाऊज राहिला तर 1.5 इंच एक्स्ट्रा, सॉरी अस्तरचा ब्लाऊज राहिला तर 1 इंच मार्जिन घ्यायचं आणि बिना अस्तरचा ब्लाऊज राहिला तर 1.5 इंच घ्यायचं. समजलं? आता आपल्याला कॅप हाईट किती घ्यायची याच्यामध्ये? अडीच इंच. ठीक आहे, आणि आतमध्ये 1.5 इंच एक्स्ट्रा अशी लाईन सरळ करून घ्यायची 1.5 इंचावर. हे लाईन सरळ केली, हे रेष आपल्याला अशी ड्रॉ हे असं रेष ड्रॉ करून घ्यायचं. ठीक आहे, आता बघून आता व्यवस्थित बघा. ठीक आहे, स्लीव्हसाठी स्लीव्ह कट करताना याचा आपल्याला सेंटर काढायचा आहे. ठीक आहे, आता आपण हे सेंटर काढलं. सेंटरचा दोन्ही साईडला 1-1 इंचावर मार्क करायचा आहे. ओके, त्याच्यानंतर आपल्याला 1.5 इंचावर दोन्ही साईडनी आतमधून आणि बाहेरून मार्क करायचं आहे स्लीव्हचं मार्क करण्यासाठी. आता स्लीव्हचं मार्क करण्यासाठी अजून आपल्याला एक मार्क इथे ड्रॉ करावं लागेल. इथे 1 इंचावर करायचं स्लीव्हचं मार्किंग. किती मार्किंग केली आपण? सर्वात आधी आपण लांबी घेतली, त्याच्यामध्ये एक्स्ट्रा मार्जिन घेतली आहे. साधा ब्लाऊज राहिलं, साधा मीन्स अस्तरवाला ब्लाऊज राहिला तर 1 इंच एक्स्ट्रा मार्जिन घ्यायची लांबीमध्ये आणि बिना अस्तरचं राहिलं तर 1.5 इंच घ्यायचं. त्याच्यानंतर आपल्याला कॅप हाईट घ्यायची 2.5 इंचावर. इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे. ठीक आहे, जेवढं तुम्ही एक्स्ट्रा सिलाई मार्जिन घेतलेली आहे, 1.5 घेतली असेल तर 1.5, 2 घेतली असेल तर 2. ठीक आहे, आता इथे पहिले सर्वात आधी ही लाईन अशी आडवी करून घ्यायची, याला ना याला जॉईन करायचं. ओके, त्याच्यानंतर हे सेंटर घ्यायचं, त्याच्यानंतर दोन्ही साईडला 1-1 इंचावर मार्क करायचं. त्याच्यानंतर आपल्याला 1.5 इंच दोन्ही साईडली ड्रॉ करायचं आणि इथून 1 इंचावर करायचं आणि अजून एक पॉईंट आपल्याला ऍड करायचा आहे इथून 1.5 इंचावर. ओके, आता आपल्याला हे स्लीव्ह ड्रॉ करून घ्यायची आहे. बघा, एकदम परफेक्ट, कुठेच गोड नाही, कुठेच काहीच नाही झालेलं आहे. ओके, अशा प्रकारे तुम्ही स्लीव्ह ड्रॉ करायची. तुम्हाला स्लीव्हची प्रॅक्टिस नसेल तर तुम्ही आधी याचा प्रॅक्टिस करा.
हे जे मी मार्क सांगितलं एकदम व्यवस्थित पद्धतीने सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर आपण फ्रंटवाला ड्रॉ करणार आहोत. तर मी तुम्हाला वेगळ्या पेनने दाखवते. ठीक आहे. ठीक आहे, बघा इथे मी लिहून देते हा बॅक पार्ट आणि हा आहे फ्रंट. ओके. याच्यानंतर आपल्याला दंडगीर घ्यायचा आहे. दंडगीर किती आहे? इथे 11 इंच आहे. ठीक आहे. इथे हा दंडगीर 11 इंच आहे. 11चा हा करून 5.5 इंचावर येतो. त्याच्यानंतर 1.5 इंच एक्स्ट्रा मार्जिन. ठीक आहे. हे झाली आपली स्लीव्ज रेडी. समजलं? आता आपण याला कट करून घेऊ. ओके. बघा मी कट केला आहे आणि हे इथे नॉचेस देऊन द्यायचं. त्याच्यानंतर आपल्याला हा फ्रंट वाला ड्रॉ करायचा आहे, कट करायचा आहे. ठीक आहे. फ्रंट समोरचा मुंडा. आता आपण हे कट केलाय. बघा हा आकार कसा फिश सारखा दिसत आहे, एकदम माशासारखा दिसत आहे ना. हा असा एकदम परफेक्ट आकार आला पाहिजे. ठीक आहे. ही स्लीव्ज आहे. इथे मी लिहून ठेवते ती साईज, जेणेकरून मला हे 32, जेणेकरून मला लक्षात राहील. ओके. तुम्हाला जसं मी सांगितलं, हर व्हिडिओमध्ये सांगितले, जर माझ्याकडे हा साईजचा माप आला तर मी डायरेक्ट हा फॉर्मा घेते आणि प्लेस करते कपड्यावर आणि डायरेक्ट ड्रॉ करते. ओके. आता अजून एक गोष्ट राहिली आहे. ठीक आहे. सर्वात आधी आपण हे कट करून घेणार आहोत. तुम्ही याचे स्क्रीनशॉट काढू शकता. ओके. तुम्हाला जर व्यवस्थित बघायचं असेल कुठे मी किती मार्किंग घेतलेलं आहे, किती साईज साठी. ठीक आहे. आता आपण हे कट करणार आहोत. आता आपला हा पार्ट कट होतो. बघा इथे मी नाही का ही लाईन ड्रॉ करत आहे. ठीक आहे. एवढा पोर्शन आपला कट होईल. समजलं? आता मी कट करून घेते. ओके. आता आपल्याला मागचा पण जो साईड आहे, बॅक साईडचा जो पार्ट आहे, तो पण कसं त्याची लांबी कशी कमी करायची आपण हे पण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ओके. अजून एक मी सांगते, कट करताना हा पॉईंट लक्षात ठेवायचा. ठीक आहे. आणि हा टक्स कट करून द्यायचा. बघा हा जो मी मार्क केलं होतं इथे असं छोटासा नॉच देऊन द्यायचं. हे कसं आहे तुमचं बस्ट पॉईंटचं आहे, जे बस्ट टू बस्ट जोडायला कामात येईल, जेणेकरून तुमच्या प्रिन्सेस कटचा जो पफ आहे तो व्यवस्थित क्रिएट होईल. ठीक आहे. बघा आणि ठीक आहे. मी तुम्हाला अजून पुन्हा सांगत आहे, मी हे कट करणार नाही आहे. ठीक आहे. तुम्हाला कोणता गळा पाहिजे हे तुम्ही डिसाईड करायचं, गोल पाहिजे की काय पाहिजे तसं. ओके. आता काय राहिलं, मागच्या साईडची उंची कशी कमी करायची आता आपण हे बघणार आहोत. ओके. हे बघा आता हा साईड पार्ट घ्यायचा प्रिन्सेस कटचा. ओके. आणि हे एकामेकाला इथे जॉईन करायचं एकदम परफेक्ट. हे इथे आणि हे इथे आणि असं इथे मार्क करून घ्यायचं. ओके. बघा हे एक्स्ट्रा मार्जिंग वाला पॉईंट एकामेकाला जोडलं पाहिजे. ठीक आहे. फिटिंगच्या लाईन पासून हे इथून असं एकदम परफेक्ट घ्यायचं. दिसत आहे का तुम्हाला? हा. आणि इथे मार्क करून घ्यायचं. आता हे किती इंचावर आलेलं आहे बघून घ्यायचं. 1.5 इंचावर. हे 1.5 इंचावर आलेलं आहे. ओके. आणि हे लाईन सरळ करून घ्यायची. ठीक आहे. समजलं तुम्हाला? आता बघा आपण 1.25 इंच टक्स कमी केलेला आहे. 1.5 इंच. 1.5 इंच. ओके. आता हे किती झाली ब्लाऊजची लांबी? 14.25. वर अर्धा इंच जाईल, खाली अर्धा इंच जाईल. ठीक आहे. हे किती येणार आहे? 13.25 इंच झाली. आपोआप लांबी कमी. अशा प्रकारे ब्लाऊज ऍडजस्ट करायचं. ओके. हे पॉईंट मी तुम्हाला सांगत आहे बेसिक मध्ये पण हे कसं करायचं. ठीक आहे. आता मी कट करून घेते. ओके. जोपर्यंत मी कट करत आहे तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. ठीक आहे. आणि हे व्यवस्थित जिथून आपण ही लाईन ड्रॉ केली आहे त्याच्यावरच हे बरोबर कट करायचं. जर तुम्ही ह्या लाईनच्या बाहेरून कट केलं तर तुमच्या ब्लाऊजची फिटिंग बिघडू शकते. ओके. तुमच्या ब्लाऊजची फिटिंग बिघडू नये म्हणून तुम्ही ह्या लाईनवरच कट करायचं. ठीक आहे. शोल्डर ड्रॉप वाला हा मी स्लोप कापणार नाही आहे, तुम्ही नंतर फॅब्रिकवर कापू शकता. ठीक आहे. आता काय राहिलेलं आहे बघा, तुम्हाला जर मागच्या हुकचा बनवायचं असेल, ठीक आहे, तुम्हाला जर मागच्या हुकचा बनवायचं असेल प्रिन्सेस कटचा ब्लाऊज, तर तुम्हाला इकडल्या साईडला फॅब्रिकवर हे ठेवून अर्धा इंच इकडे ड्रॉ करायला लागेल. ठीक आहे. अर्धा इंच 1.5 इंच मार्जिन घ्यायला लागेल. अर्धा इंच पण घेऊ शकता. मी 1.5 इंच घेते. 0.25 इंच. ओके. आता इथून अशी मी लाईन ड्रॉ करून देते जेणेकरून तुमच्या लक्षात राहील. ठीक आहे. बघा. ठीक आहे. इथे वेस्ट पण लिहून देते. वेस्ट आहे 27. ओके. आणि आता हे आपण मार्क करणार आहोत. आता जेव्हा तुम्ही हे ब्लाऊजवर
पेपर ठेवाल आणि कट कराल तर कसं कराल, तर तुम्हाला एक्स्ट्रा मार्जिन इथून जसं हे कपडा आहे ओके, याच्यावर तुम्हाला ठेवायचं आहे आणि बरोबर इथून हे आधी ड्रॉ करून घ्यायचं, ठीक आहे. आणि याच्या बाजून आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं जेणेकरून आपल्या ब्लाऊज कमी पडला नाही पाहिजे. आणि बघा मी सांगते असं, आपल्याला या साईडनी अर्धा इंच घेणे, ठीक आहे. अर्धा इंच एक्स्ट्रा मार्जिन घ्यायचे बाहेरून ओके. आणि इथून पण आपल्याला घ्यायचं आहे अर्धा इंच. बघा व्हिडिओ थोडासा मोठा होणार आहे, पण तुम्हाला एकदम परफेक्ट आणि व्यवस्थित शिकायचं असेल तर प्लीज तुम्हाला बघावंच लागेल व्हिडिओ ओके. आणि इथून पण आपण अर्धा इंच घेणार आहोत, ठीक आहे. बाकी या साईडनी बिलकुल वाढवायचं नाही कपड्यावर, ठीक आहे. समजलं? आता सर्व गोष्टी आता क्लिअर झालेल्या आहे, ठीक आहे. आणि जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर प्लीज तुमच्या मैत्रिणीपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना पण शिकायला मदत होईल. मी याच्यासाठी परफेक्ट सांगत आहे की तुम्हाला पण आलं पाहिजे आणि तुम्ही पण तुमचे ब्लाऊज शिवले पाहिजे आणि कस्टमरचे पण घेतले पाहिजे, म्हणजे घरात बसून तुम्ही 2 पैसे कमवू शकले पाहिजे ओके. तर चला, थँक्यू सो मच माझा व्हिडिओ बघायला.